शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावरती कर्ज वाढणार. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मार्च 2024 पर्यंत राज्य सरकारवरती 9,32,00,000 कोटींचं कर्ज येईल असा अभिप्राय. शक्तीपीठ प्रकल्पासाठी 20,787 कोटींच्या आर्थिक दायित्वाचा अभिप्राय. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर शेतकऱ्यांची महामार्गाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी. धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध. शेतकरी नेते राजू शेट्टी वानेवाडीमध्ये शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची भेट घेत महामार्गासंदर्भातली मोजणी बंद पाडणार. शक्तीपीठ महामार्गाला 1 इंचही जमीन देणार नसल्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा. परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शेतकऱ्यांचं बोंबाबोंब आंदोलन. सांगलीतल्या कृष्णा नदीकाठच्या गावांबरोबरच आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचाही शक्तीपीठला विरोध कायम. अधिकारी मोजणी करण्यासाठी आल्यावरती झोपून आंदोलन केलं. मोदींवरती टीका करणाऱ्यांना सर्व काही आमच्या सरकारने दिलं. कपडे, चप्पल, मोबाईल मोदी सरकारमुळेच आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली तर पंतप्रधान मोदींमुळे तुमच्या घरात पैसे येतात. लोणीकरांचं वादग्रस्त विधान. अंबादास दानवेंची बबनराव लोणीकरांवरती टीका. ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती. लोकशाहीमध्ये ही भाषा बरी नव्हे बबनराव. तुमचे कपडे बूट या जनतेमुळे, आमदारकीही जनतेमुळे अशी टीका. माणसाची वेळेत किंमत केली नाही तर नंतर पश्चाताप केला तर त्याला काय अर्थ. नाराज नाही असं म्हणणाऱ्या भास्कर जाधव यांची सूचक पोस्ट. दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असल्याचा पोस्टमध्ये उल्लेख. काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी आपण राजकीय संन्यास घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ते आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे. भास्कर जाधव नाराज असल्याचीही चर्चा आहे. आदिती तटकरे या रायगडच्या जनतेच्या मनातल्या पालकमंत्री. माजी आमदार अनिकेत तटकरे यांचं विधान. त्यामुळे पालकमंत्री पदावरनं राष्ट्रवादी आग्रही असल्याचं स्पष्ट. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीत पुन्हा वाद होण्याची शक्यता. राजकीय मतभेदांमुळे रायगड जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळालेलं नाही. मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली खदखद. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचं नाट्य पुन्हा रंगण्याची शक्यता. आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे राज ठाकरेंची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेणार. तृतीय भाषेच्या सक्तीवरती मनसेकडनं आक्रमक भूमिका. याच पार्श्वभूमीवरती भेट होणार असल्याची माहिती. तिसरी भाषा सक्ती विरोधामध्ये लढ्यातील समन्वय समितीतील प्रतिनिधींना उद्धव ठाकरेंचं चर्चेसाठी आमंत्रण. आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवरती बैठकीचं आयोजन. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवारांची माहिती. मंत्री हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. संताजी घोरपडे कारखान्यामध्ये शेअर देण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप होता. कागल कनिष्ठ न्यायालयामध्ये पोलिसांनी सी समरी रिपोर्ट सादर केल्यामुळे याचिका निकाली. गोरगरिबांचा आशीर्वाद आपल्याला क्लीन चिट मिळाली. संताजी घोरपडे कारखाना शेअर्स प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाल्यानंतर मुश्रीफांची माध्यमांना प्रतिक्रिया. मुंबईतल्या अनेक मशिदींनी भोंग्यासाठी अजूनही परवानगी घेतली नसल्याची किरीट सोमय्या यांची एक्सपोस्ट. तर आपल्या अभियानानंतर 1500 भोंगे उतरवले गेले आहेत आणि आता 800हून अधिक मशिदींनी परवानगीसाठी अर्ज केलाय असं म्हटलंय. अकोल्यातल्या राजराजेश्वर मंदिराला राज्य शासनाकडनं ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर. यावरनं आता भाजप आणि काँग्रेसमध्ये क्रेडिटसाठी लढाई. धाराशिवमध्ये अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्यानंतर फरार झालेल्या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. पोलिसांनी कराड इथून आरोपींना ताब्यात घेतलंय. धाराशिवमध्ये अल्पवयीन मुलीवरती याआधी सुद्धा तरुणाकडनं लग्नाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार. आरोपीच्या हातामध्ये चाकू आणि तलवारी असलेले फोटो समाज माध्यमांवरती. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची नातेवाईकांची विनंती. अहिल्यानगरमध्ये 8वीतल्या विद्यार्थ्याने 10वीतल्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या आवारातच खून केल्याची घटना. क्रिकेट खेळताना भांडण झालं होतं आणि त्यामुळे चाकूने हल्ला केला. त्यात 10वीचा विद्यार्थी जखमी होऊन मृत्युमुखी पडला. संभाजीनगरच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये मुख्य आरोपी बबन खान आणि त्याच्या सलीम आणि कलीम अशा 2 मुलांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी. वाहन चालक शफीकुल रहमान, तफज्जुल हुसेन आणि राज अजुरे या तिघांनाही रविवारपर्यंत पोलीस कोठडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.